घेत असताना आपला सगळ्यात आपण टप्प्याटप्प्याने स्टँड घेतला. आपण पहिल्या टप्प्यात फक्त अपघाताच्या संबंधाने बोलत होतात आणि खूप विस्तृतपणे बोलत होतात. यातल्या BSR कंपनीबद्दल आपण बोलत होतात आणि त्यावेळेला आपण असं सांगितलं की दादा बाय रोड जाणार होते, पण दादा बाय रोड न जाता त्या दिवशी त्यांनी फ्लाईटचा प्रवास केला जो दादांना करायचा नव्हता. नेमकं काय, आणि एका माणसाचा फोन आला. आपण थेट पटेल आणि तटकरेंकडे आरोप करताय. आरोप करतोय असं मी म्हणणार नाही. आमच्या मनामध्ये शंका आहे, त्या शंकेचं निरसन झालं पाहिजे. 27 तारखेला दुपारपर्यंत कॅबिनेट होती, कॅबिनेटमधून दादा मोकळे झाले होते. त्यानंतर काही व्यक्तिगत कामं होती म्हणून ते ती कामं सोडवत होते. संध्याकाळी एक बैठक ठरली होती सुनील तटकरेंबरोबर. ती बैठक समजा 4 वाजता होती का 5 वाजता होती. सुनील तटकरेंना यायला वेळ लागला, ते आले उशिरा. त्या चर्चेमध्ये नरेश अरोरा त्याचा जो काही कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचा होता दादांना, तो करू नका, बरंच काय अशी चर्चा तिथं सुरू होती. बैठक बराच वेळ सुरू झाली, बराच वेळ चालली आणि मग ती चालत असताना त्यांना प्रफुल्ल पटलांचा फोन आला. एक कुठली तरी फाईल होती, दादा कुठलीही फाईल अर्धवट सोडत नव्हते, त्याच्यावर सही तरी करायचे आणि जर चुकीची फाईल असेल ती परत तरी पाठवायचे. मग त्या फाईलबद्दल बोलत असताना ते म्हणाले, म्हणजे प्रफुल्ल पटेल म्हणाले की फार महत्त्वाची फाईल आहे. दादा म्हणले असली फाईल माझ्याकडे आज तरी नाही आली. नाही नाही, तुमच्या मंत्रालयात आली. अरे मी इकडं घरी, मंत्रालयात फाईल. मग मंत्रालयातून फाईल आणता आणता उशीर लागला, तो येऊन सही करायला उशीर लागला आणि मग हे सगळ्या गोष्टी होत असताना